मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 51. बावरा मन देखने चला एक सपना. एकमेकींना चुकवत चिडवत धावत पळत शेवटी दोघीही बेडवर कोसळल्या. क्षणभर एकमेकींकडे पाहिले अन पुन्हा हसण्याचा गडगडाट. प्रियाचे हसणे तर थांबले, पण मेघाच्या चेहऱ्यावरचे हसू कायम. डोळ्यात हसून पाणीही आलेलेच, अन चेहरा लपवण्यासाठी अलगद पांघरलेला तोच लाल दुपट्टा. मेघा, खूप वर्षांनी तुला अशी खुश पाहते आहे. प्रिया एका कुशीवर वळून तिच्याशी बोलत होती. तिचा अस्फुट हुंकार, दुपट्ट्याआड तिचे मिटलेले डोळे, गालावर हसू. प्रिया फक्त तिला दुरूनच न्याहाळत होती. मेघाच्या चेहऱ्यावरचे सुख. मेघा, राजीव मेहरा आणि तू ज्या प्रकारे फोनवर बोलत होता, कोणालाही वाटेल की यू बोथ आर इन रिलेशनशिप, जस्ट लाईक हजबंड अँड वाईफ. मी घरात आले तेव्हापासून पाहत होते. माझ्यासमोर बसूनही लक्ष फोनकडे होते. बहुतेक सकाळपासून वाट बघत होती राजीवच्या फोनची. किती ती तगमग त्याच्याशी बोलण्यासाठी. सुरुवातीचा हळुवार आवाज, मग काळजी, एकमेकींच्या मुलींबद्दल आपुलकीने चौकशी, ते हक्काचे रांगावणे आणि मग खळखळून हसणे. राजीव सोबत मेघा खुश आहे जाणवतंय, म्हणून मुद्दामच चिडवले. तूही रे माझा मितवा. पूर्वी हिच्या लग्नाबद्दल बोलायचे तर भांडायची माझ्याशी. अगदी महिन्याभरापूर्वीच वाद झालेला त्या मिहीर व्याससाठी. मी समीर सोडून कुणाचाही विचार करणार नाही, हे ठाम मत. पण आज माझं चिडवणं आवडतंय वाटतं. पण मी आत्ताच काही विचारणार नाही. नाहीतर ॲज युज्युअल ठेवणीतले उत्तर येईल, तुला वाटते तसे काही नाही. आणि जास्तच फोर्स केला तर कदाचित राजीव मेहरा हे नाव तिच्या विचारातून आणि मनातून पण डिलीट करेल. अन प्रेम कहाणी सुरू व्हायच्या आधीच मेघा त्यावर दी एंडचा शिक्का मारेल. तशी खूप जिद्दी आणि हट्टी आहे. आत्ता ॲटलिस्ट राजीवबद्दल तिच्या मनात थोड्याफार फिलिंग्स तरी आहेत. अँड आय मस्ट से, राजीव, आत्ताच्या फोन कॉलने तू तर सिद्ध केलं आहेस की मेघा तुझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे. तिला फोन केल्याशिवाय फ्लाइट बोर्ड कसे करणार? लगे रहो राजीव भाई, हम आप दोनों के लिए खुश है. एक वेळ राजीवचं ठीक आहे, या मॅडमच्या गळ्यात घंटा कशी बांधायची हा मोठा प्रश्न आहे. राजीवला अथक परिश्रम करावे लागणार आहेत. बाप्पा, माझ्या मेघाला लवकरात लवकर जाणीव होऊ दे. हाच तो सेकंड चान्स आहे आयुष्य भरभरून जगण्यासाठी. आणि राजीवच तो सोलमेट आहे. मेघाचा कॉल संपला आणि राजीव गालातल्या गालात हसत होता. मेघा, तुम्ही नेहमी असेच करता. कधीतरी मी वाट पाहीन असं म्हणा ना. थट्टा सोडून सिरियस व्हा. माझ्या मनातले तुम्हाला कसे आणि कधी समजणार आहे. पण तुमचं हे हसत लाडीकपणे चिडवणं बोलणं, इट्स क्यूट. तुमचं माहीत नाही, बट आय विल मिस यू मेघा अ लॉट. आणि आपल्या मुलींना सुद्धा. हातातील मोबाईल नुकताच फ्लाईट मोडला टाकून सहजच कालच्या संध्याकाळचे फोटो डोळ्यांसमोर आले. एक एक पाहता बीचवरच्या फॅमिली फोटोशी नजर स्थिर झाली. वाळूचे घर आणि ते चौघे. इज दॅट युअर फॅमिली? लकी यू. ग्रेट फॅमिली पिक्चर. शेजारच्या सीटवरचे वृद्ध गृहस्थ बोलले अन राजीवने आश्चर्याने पाहिले. अरे, यांनाही वाटत आहे की आमची फॅमिली आहे. एक क्षण वाटले नकार द्यावा, पण राहू दे, ते माझे स्वप्न आहे. थँक्स, तोही सहजच बोलून गेला. यू वर टॉकिंग टू युअर वाईफ राईट? आजोबांचा चाणाक्ष प्रश्न आणि राजीवच्या चेहऱ्यावर हलकसं हसू. काश मेघा वाईफ असते, पण अजून तरी नाही. तेही एक सुंदर स्वप्न. हाऊ डू यू नो? त्याला विचारल्या वाचून राहावे ना.
Look at your face. You were so stressed when you entered the flight. Now you look relaxed. That's the effect of her caring words, sweet smile, and most important, her love. You just forgot all your tensions. You look happy. I must say, you are lucky to have her. आजोबांच्या या शब्दांवर मन तर भरून आले आणि डोळेही तिच्या आठवणीत. येस, आय एम लकी टू हॅव हर इन माय लाईफ. सहजच शब्द ओठी आले. खरंच दॅट्स द इफेक्ट ऑफ हर साऊंड. म्हणून तर निघण्याआधी धडपडून फोन केलाच, नाहीतर फ्लाईट भर मन लागलं नसतं माझं आणि कदाचित मेघाचंही. शी वॉज वेटिंग फॉर माय कॉल. जाणवतं त्यांच्या आवाजातून. मायाशी बोलताना ही काळजी, ही अधीरता कधी जाणवलीच नाही. डोंट नो व्हाय. मेघासोबत जी जाणवते, रादर मेघामुळेच हल्ली माया आठवते आहे. मनात सतत तुलना करत असतो. का? एक नकोसा भूतकाळ माया, एक हवा हवासा वर्तमान मेघा, भविष्याचे स्वप्नही मेघाच. आठवणीतून पुसून टाकले होते मी मायाला ते 1.5-2 वर्ष. मोबाईल खिशात ठेवला, सीट बेल्ट बांधून बाहेर पाहिले. विमान रनवेवर धावत होते वेगात, आणि त्याच वेगात त्याचे मन भूतकाळात जात होते. 23व्या वर्षी CA होऊन सुप्रीम ऑफिशियली जॉईन केले. 25व्या वर्षी मी जनरल मॅनेजर फायनान्स सुप्रीम ग्रुप आणि सुप्रीमच्या 4 सबसिडियरी कंपनीजचा हेड होतो. नॉट बॅड. सुप्रीमच्या प्रोमोटर फॅमिली या नात्याने डायरेक्ट VP फायनान्स ही पोस्ट मिळाली असती, पण नाकारली. बिझनेसला वाढवत स्वतःची प्रगती करायची होती. मेहरा फॅमिलीत जन्म घेतला हा नशिबाचा भाग होता, पण भविष्य स्वतः घडवायचे होते. कॉलेजमध्ये असताना CAचा अभ्यास आणि उरलेला वेळ सुप्रीम ऑफिसमध्ये काम. अजयचे अचानक जाणे, एकटा पडलेलो. मग काय, अभ्यासात झोकून दिले. असेही दिवस रात्र त्याचे ते शब्द कानात घुमत राहायचे. डॅड नीड्स यू, सुप्रीम नीड्स यू. कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड्स, प्रेम, लव्ह मॅरेज असा काही विचार डोक्यात आलाच नाही. पढाकू मेहराच्या जवळपास फिरकायला मुली नॉट इंटरेस्टेड. हा मुलगा कॅन्टीनमध्ये बसून टाइमपास करणार नाही, कॉलेज सुटल्यावरही वेळ देणार नाही, सतत लायब्ररीत पुस्तकात डोके घालून बसणार, फारसे बोलणार नाही. अकडू, खडूस ही नावे कॉलेजपासून सोबत आहेत. आणि मग अभ्यास आणि करिअरला प्राधान्य दिले गेले, बाकी सगळे गौण. देन आमच्यासारख्या मुलांसाठी लग्नाचा एकच मार्ग उरतो, अरेंज मॅरेज. तसे तर लग्न केलेच पाहिजे असेही काही नव्हते. नसते केले तरी फारसे काही बिघडले नसते. पण पंजाबी बिझनेस फॅमिली, मुलगा 25चा झाला, जॉबमध्ये सेटल झाला आणि मॉमला लग्नाची चिंता. मुळात मुलगा त्याच्या पसंतीची कोणी घेऊन येईल ही भीती. त्याआधी आपणच आपल्या पसंतीची सून घरात आणू. मुलाचे लग्न, प्रत्येक मॉमची इच्छा. आणि मग अरेंज मॅरेजच्या एलिजिबल ग्रूम लिस्टमध्ये राजीव मेहराचा समावेश झाला. डॅड सुप्रीमचे CEO होते. मॉम सुप्रीम फाउंडेशन आणि NGO सांभाळण्यात व्यस्त. रिधिमाचं लग्न आधीच झालेलं. घरात पैसा, सुबत्ता होती, कशाचीच कमी नव्हती. मॅरेज प्रपोजल्स येत होते. माझ्यापर्यंत येण्यापूर्वी मॉमच्या स्ट्रिक्ट फिल्टर्सना सामोरे जात होते. आणि अशा बऱ्याच प्रपोजल्सना मॉमने रिजेक्ट केल्यानंतर फायनली मी तिला भेटलो. माया टंडन. टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील नावाजलेली फॅमिली टंडन ग्रुप, सूरज अंकल आणि मीना आंटीची मुलगी माया. दिल्लीची, शिक्षण BCom, वय 23, उंचपुरी, देखणी. आपल्या स्टेटसला शोभणारी फॅमिली हवी हा मॉमचा आग्रह. मुलगी पसंत करताना फारसे काही माझ्या डोक्यात नव्हते की बायको अशीच हवी किंवा तशीच हवी. तिने बेसिक ग्रॅज्युएट असावे, पुढे शिकायची इच्छा असेल तरी छान, नाहीतर सुप्रीमसोबत काम करू शकते असे ठरवलेले.
सुंदर ती होती, जरा जास्तच. माझ्या पुढे तर नक्कीच. मी काही फारसा दिसायला हँडसम नाही, ॲव्हरेज लुकिंग म्हणता येईल. सो मायासारखी अतिसुंदर मुलगी आपल्याला होकार देत आहे यात आनंदी होतो. मॉमला माया आवडली. कुंडली जुळल्या. अरेंज मॅरेजचे सर्व क्रायटेरिया पूर्ण झाले. मॉमने होकार कळवला. 25व्या वर्षी जिथे नजरेसमोर फक्त सुप्रीम होते, लग्न माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नव्हते. एंगेजमेंट आत्ता करून नंतर वर्षभराने लग्न करू असे मी सुचवले, पण मॉमची घाई. वर्षभर थांबणे तिला मंजूर नव्हते आणि मायाच्या फॅमिलीलाही. चट मंगनी पट ब्याह, 1 महिन्यातच. लग्नापूर्वी 1-2दा मायाला भेटलो. कुठेतरी जाणवले दोघात फार कमी गोष्टी कॉमन आहेत. बोलण्यासारखे फारसे काही नसायचेच. तिला ग्रँड वेडिंगच्या तयारीविषयी गप्पा मारायच्या असायच्या आणि मला कामाविषयी. शॉपिंग, पार्टीज, नाईट लाईफ ही तिची आवड. माझं आयुष्य सुप्रीमने व्यापलेलं. लग्नानंतर होईल सर्व सुरळीत. पुष्कळ वेळ असेल. एकमेकांना जाणून घेऊ, समजून घेऊ. अरेंज मॅरेज असेच असतात ना? मॉम डॅडचंही अरेंज मॅरेज होतं आणि आता एकमेकांशिवाय त्यांना एक दिवसही करमत नाही. आपलाही संसार असाच होईल हळूहळू. माया आणि मॉम दोघींच्या इच्छेने ग्रँड वेडिंग पार पडलं. माया टंडनची माया मेहरा झाली. सुरुवातीचा महिना छान गेला. असेही लग्नाची गडबड. मग फिरायला गेलो. मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या घरी भेटीगाठी. दिवस गेले भरकन आणि मग रुटीन लाईफ सुरू झाले. मी सुप्रीम हाऊस आणि ती घरी. नवीन ठिकाणी रुळायला तिला वेळ लागेल असे वाटले, पण झाली पटकन ॲडजस्ट. लग्नापूर्वी तिच्या नातेवाईकांकडे मुंबईत राहिलेली, त्यामुळे मुंबईच्या वेगाशी जमवता आले. लग्नापूर्वीचं आयुष्य ऐशोआरामात घालवलेली माया, सासरकडूनही त्याच अपेक्षा. अपेक्षा ठेवण्यात चूक काहीच नाही, पण तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली. अगदी एंगेजमेंटला सॉलिटायर रिंगपासून ते लग्नाची डायमंड ज्वेलरी, डिझायनर आउटफिट्स पासून ते परदेशात हनीमून, सर्व काही केले. तिला तक्रार करण्याची संधीच दिली नाही. लग्नानंतर घरात बसून काय करणार? सुप्रीम जॉईन कर असं सजेस्ट केलं, पण तिला कामाची आवड नव्हती. तिने घरी राहण्याचा निर्णय घेतला. मी मान्य केला. मायाचे सोशल लाईफ प्रचंड ॲक्टिव्ह होते. रोजच कुठे ना कुठे पार्टी. दिल्लीची असूनही मुंबईत बऱ्याच ओळखी आणि मित्रपरिवार होता. माझ्यासाठी हे आश्चर्यच होते, पण रोजच पार्टीला जाणे हे एक्सेप्ट करणे माझ्यासाठी थोडे जडच होते. पण मग तिचा आनंद महत्त्वाचा. ती खुश तर मी खुश असे स्वतःला समजावलेले. मायाबरोबर वेळ घालवता येईल या विचाराने 1-2 वीकेंड्स मीही गेलो पार्टीत. पण नाईट क्लबच्या त्या गोंधळात गुदमरल्यासारखे झाले. हे आयुष्य पूर्वी कधी अनुभवलेच नव्हते. प्रश्न पैशाचा कधीच नव्हता, इच्छेचा मात्र होता. कॉलेजच्या दिवसात मित्र होते, तेही माझ्यासारखेच CA करणारे. त्यामुळे क्लब, पार्टीज या सर्वांपासून लांबच होतो. पण त्या क्लबमधील गर्दी, ती कर्णकर्कश गाणी, बेधुंद तरुण पिढी, ड्रिंक्सचे ग्लासच्या ग्लास रिचवणारी, माझ्याच वयाच्या आसपास होते. सिगरेटच्या धुराने कोंडलेले वातावरण आणि सर्वजण आपल्याच धुंदीत. गप्पांचे विषयही बरेचदा कुठल्या पार्टीत काय झाले, कोण काय म्हणाले, कुणी काय ड्रेस घातलेले, कोण कुणासोबत आले गेले, कुणाचे कुणासोबत अफेअर्स. ज्या काही 2-3 पार्टीज मी अटेंड केल्या त्यात एकही बुद्धिवादी किंवा मॅच्युअर डिस्कशन करणारी व्यक्ती भेटली नाही. बहुतेक अशा पार्टीजमध्ये माझी ही अपेक्षा करणेच चूक होते. तिथल्या एन्जॉयमेंटची समीकरणेच निराळी होती. मायाच्या स्वभावात तो बेधुंदपणा आधीच होता, पण त्या समीकरणांशी जुळवणे मला जमले नाही. चीड मात्र एकाच गोष्टीची. मैत्री म्हणत मायाच्या गळ्यात पडणारे पुरुष मित्र, विनाकारण मिठी मारणे, कमरेत हात घालून जवळ ओढणे, डान्स करताना होणारे किळसवाणे स्पर्श,
आपल्याच समोर आपल्याच बायकोला इतक्या जवळून स्पर्श करणारा मित्र पाहिला तर रक्त उसळल्याशिवाय राहायचे नाही. आश्चर्य या गोष्टीचे होते की मायाला यात काहीच चुकीचे वाटत नव्हते. इट्स नॉर्मल हे तिचं मत. एका पार्टीत अशाच एका सो कॉल्ड मित्राचे नाक मी फोडले तर मलाच मायाकडून ऐकावे लागले. बुरसटलेल्या विचारांचा मनुष्य असा शिक्का माझ्यावर मारला गेला. इन शॉर्ट, या पार्टीजमध्ये जाण्यास मी लायक नव्हतो. मी पॉझेसिव्ह होतो का? येस, थोड्याफार प्रमाणात नक्कीच. प्रत्येक नवरा असतो. माया माझी बायको होती आणि तिच्या आसपास वावरणाऱ्या पुरुषांनी मर्यादा ओलांडू नये एवढेच माझे म्हणणे होते. यापुढे पार्टीत येऊ नकोस असे मायाने मला निक्षून सांगितले. त्या दिवसापासून पार्टी हा चॅप्टर माझ्यासाठी बंद झाला. पण तिचे जाणे थांबले नाही. रोज संध्याकाळी छान तयार व्हावे आणि घराबाहेर पडावे हा नियम झाला होता. एखादा दिवस पार्टी नसेल तर तिचा जीव अस्वस्थ व्हायचा आणि मग पार्टीसाठी शॉपिंग करत राहणे हा दुसरा छंद. मेहरांच्या घरी पैशाची कमी नव्हती. मी कमवत जावे आणि तिने उधळत जावे असे वाटू लागलेले. संध्याकाळचा वेळ पार्टीत जायचा, पण दिवसा घरातही फारसे काहीच करायची नाही. तसे घरात हरेक कामासाठी सर्वंट्स होतेच, पण कधीतरी किचनमध्ये एखादी डिश बनवावी, एखादा वीकेंड जेवण मी बनवते असे म्हणावे, पण नाहीच. मॉमसाठीही हे शॉकिंग होते. लहान आहे, शिकेल हळूहळू या विचाराने मॉमनेही तिला बरेचदा पाठीशी घातले. पण या पार्टीजचा आणि लेट नाईट बाहेर राहण्याचा त्रास मॉमलाही होत होताच. डॅड फारसे काही बोलायचे नाहीत. तेही माझ्यासारखेच सुप्रीमच्या व्यापात गुंतलेले. मायाने काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करावे म्हणून एखादा नवीन कोर्स कर किंवा पुढे शिकायचे बघ, MBA करू शकतेस, बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या, पण शिक्षणात रस नव्हता. मॉमने NGOमध्ये 1-2दा नेले. अनाथाश्रमातील मुलांना शिकव किंवा चॅरिटी इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात मदत कर, त्याचीही आवड नाही. तिच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून घरी लवकर यायचो, पण मग माझ्यासोबत थांबावे लागले तर हिची चिडचिड व्हायची. बाहेर फिरायला जाऊया, डिनरला जाऊया असे सुचवून पाहिले, पण काही ना काही बहाणे करून तिचे टाळणे. नंतर मीच काही प्लॅन करायचे सोडून दिले. लग्नाला साधारण 2 महिने झालेले. अचानक एक दिवस मी पुन्हा मॉडेलिंग करते हा हट्ट. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंग केलेलं हे माहीत होतं, पण आता लग्न झाल्यावर अचानक. सिनेसृष्टी किंवा मॉडेलिंग या व्यावसायिक क्षेत्रांशी घरातील कुणाचाही कधीच काहीच संबंध आला नव्हता. मॉम डॅडना मूव्ही अवॉर्ड सेरेमनीची आमंत्रणे यायची. मॉम कधीतरी अटेंड करायची. डॅड आणि मला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. पण घरची सून मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिते हे थोडेसे पटणारे नव्हते. मॉमचा ठाम नकार होता. आणि बहुतेक या 2 महिन्यातील मायाच्या वागण्यामुळे मॉमलाही कुठेतरी जाणवू लागलेले की माया आणि माझ्या लग्नाला तिने थोडी घाईच केली. पण आता विचार करून उपयोग नव्हता. त्यामुळे तिने कडक शिस्तीची सासू बनण्याचा चंग बांधला. मायाला नीतिमूल्ये शिकवण्याचा, एक परफेक्ट सून बनवण्याचा ध्यास. तिथून सुरू झाले वाद आणि भांडणे. मायाला इतर कुठलाही जॉब करू दे पण मॉडेलिंग नाही या ठाम मताची मॉम, आणि मी मॉडेलिंगच करणार या जिद्दीला पेटलेली माया. घरात रणधुमाळी. ऑफिसमधून घरी यावे आणि या वादाला सामोरे जावे आणि प्रत्येक वेळी स्वतःलाच प्रश्न विचारावा, मी लग्नाला होकार का दिला? मी एकटाच ठीक होतो. बी ब्रॉड माइंडेड राजीव. मुली मॉडेलिंग या क्षेत्रात जाण्यासाठी किती धडपडतात. इथे मला सहज संधी मिळते आहे, मी करणारच. हा तिचा शेवटचा निर्णय होता. मी काय करावे मलाच समजत नव्हते. एकीकडे आई, एकीकडे बायको. कुणाला समजवायचे? कंटाळलेलो या वादांना. पण वाद सुरू झाले की एक वेळ मॉम थोड्या वेळाने शांत व्हायची, पण माया माघार घेणे नाही. शांत हो असे सांगितले तरीही नाही. माझ्याच समोर मॉमला वाटेल तसे बोलणे. कसे खपवून घेणार?
वैतागून मायाला काही बोलावे तर पुन्हा मलाही उलट उत्तरे. शेवटी कंटाळून घरातून बाहेर पडायचो. कार काढून निघून जायचो लांब. रात्री उशिरा घरी यायचो. घर शांत असायचे, कारण अबोला. मायाही रागात असायची आणि मॉम दुखावलेली. यापुढे कुणालाच काहीच बोलायचे नाही असे ठरवून टाकले. आणि एक दिवस संध्याकाळी घरी पोहोचलो तर माया घरात नव्हती. मॉम डॅड एका फॅमिली फ्रेंड्सच्या लग्नाला गेलेले. मला बेडरूममध्ये ठेवलेली एक चिठ्ठी मिळाली. माया घर सोडून गेलेली. सर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव फॉर डिनर, व्हेज ऑर नॉनव्हेज? एअर हॉस्टेसच्या आवाजाने त्याने चमकून पाहिले. आठवणींच्या फ्लॅशबॅकला ब्रेक लागलेला. 7:30च्या दरम्यान आर्या परत आली आणि दोघींनी मिळून जियाला फोन केला. राणू एकदम खुश. मेघा आंटीशी पोटभर गप्पा झाल्या. दिवसभरचा वृत्तांत सांगितला गेला. आज नवीन पेंटिंग करण्यास सुरुवात केली, पण सिम्बाने चुकून ब्रश ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासला धक्का दिला आणि पेंटिंग पाण्याखाली. मग तिचं थोडंसं मुसूमुसू, पण मग मेघा आंटीचे समजावणे आणि तिचे मुसूमुसूचे हसू हसू झाले. खरं तर किंचितचा राग डॅडवर होता. जेमतेम 2 मिनिटं पण धड बोलता आले नाही. भेटला तर नाहीच, आणि आता फ्रायडे रात्री येणार. पण ती कसर मेघा आंटीच्या कॉलने भरून काढलेली. असाच रोज रात्री कॉल करून बोलू असे पक्के ठरवत. डिनर झाले. विमानातील प्रखर लाईट्स मंद केल्या गेल्या. प्रवासी निद्रेच्या स्वाधीन होत होते. पण राजीवच्या मनात खळबळ. आठवणींचा बंद कप्पा आज अजाणतेपणी उघडला गेलेला आणि आता झोप येणे शक्यच नव्हते. माया घर सोडून गेलेली. तिच्या मॉम डॅडकडे, दिल्लीला. डोकं सुन्न झालेलं. काहीच सुचत नव्हतं. लग्नाच्या 2.5 महिन्यातच आयुष्य ढवळून निघाल्यासारखे वाटत होते. तिने परत यावे म्हणून फोन करून विनवले, पण ती तिचा निर्णय बदलायला तयार नव्हती. नातेवाईकांमध्ये चर्चा, फ्रेंड सर्कलमध्ये बातमी पसरली. मेहराजींची सून घर सोडून गेली. लोक वाटेल ते निष्कर्ष काढायला सज्ज. सुनेचा छळ पासून राजीवचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असावे इथपर्यंत. मॉम डॅडही या बातमीने खचल्यासारखे झाले. मॉडेलिंग नाही तर मी परत येणार नाही. माझीही काही स्वप्ने आहेत. मला तुझ्यासोबत मन मारून राहण्यात इंटरेस्ट नाही, ही टोकाची भाषा. सूरज अंकल, मीना आंटी यांच्याशीही बोलून बघितले. त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम शून्य. मी त्या क्षणीच डिवोर्स फाईल करायला हवा होता. का घेतला नाही मी डिवोर्स? घ्यायला हवा होता. कदाचित आयुष्य वेगळेच असते आज, पण बहुतेक माझ्या वाटणीचे भोग अजून बाकी होते. आपल्या कडक स्वभावामुळे मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून शेवटी मॉमनेही मायाची मागणी मान्य केली. मला डिव्होर्स नको होता. नात्याला एक सेकंड चान्स द्यायचा होता. कदाचित मायाचे म्हणणे मान्य केले तर पुढील आयुष्य सुखकर होईल ही आशा. मॉडेलिंग कर, पण घरी परत ये. तिची एक मागणी मान्य झाली आणि तिथून मागण्यांची शृंखला सुरू झाली. आपण मॉम डॅड सोबत राहायचं नाही, वेगळं राहू. वी शूड एन्जॉय अवर लाईफ द वे वी वॉन्ट. सतत मी सासू सासऱ्यांना स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. आय वॉज हेल्पलेस. तोही हट्ट पुरवला. बांद्राच्या आर्यन टॉवरमध्ये 2 पेंट हाऊस घेतली गेली. एक मॉम डॅडसाठी आणि एकात मी आणि माया. मायाच्या मॉडेलिंग आणि सततच्या पार्टीजचा त्रास त्यांना होऊ नये या उद्देशाने. जवळच राहू, पण वेगळे. या सगळ्यात माया खुश होती. मॉम डॅड दुखावले गेलेले, पण नाईलाजाने त्यांनीही मायाच्या स्वभावापुढे शरणागती पत्करलेली. पण मी खुश होतो का? मी आनंदी होतो का? का करत होतो मी या तडजोडी? मनाविरुद्ध? लग्न टिकवण्यासाठी? काही अर्थ होता का या गोष्टींना? आज उद्यामध्ये सर्व काही ठीक होईल या आशेवर माया बदलेल हळूहळू. आणि मी कोण होतो?
स्त्री हट्टासमोर नमणारा एक पुरुष, एवढीच माझी ओळख राहिली. मी खरंच प्रेम करत होतो का मायावर? माहीत नाही. तिच्या वागण्याचा राग येऊनही शांत राहायचो. डॅड तेव्हा सुप्रीमचे CEO होते आणि प्रकाश सर CFO. कुठलेही टोकाचे पाऊल उचलले तर मेहरा फॅमिलीच्या नावावर डाग आणि अल्टिमेटली सुप्रीम ग्रुपचे नावही खराब. मे बी याचसाठी सगळे सहन करत होतो. फारसा विचारच करायचा नाही असे ठरवलेले. घरं वेगळी झाली. मॉम दुखावली गेली, पण तीही हतबलच होती. माया तिची निवड म्हणून स्वतःलाच कोसत होती आणि मायाच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली. आता ती दिवसाही घरात नसायची, पण तिच्या आवडीचे काम करत आहे, खुश आहे, यात मी समाधान मानले. मी संध्याकाळी घरी यायचो आणि हिची पार्टीला जायची तयारी असायची, किंवा कुठला तरी फॅशन शो, किंवा काही नाही तर कोणाच्या तरी घरी बसून ड्रिंक्स घेत रात्री उशिरापर्यंत वेळ घालवणे. थोडक्यात घरात न थांबण्याचे बहाणे शोधणे. नवऱ्यासोबत वेळ घालवणे म्हणजे बहुतेक टाईम वेस्ट करणे असे असावे. मग मीही ऑफिसमध्ये उशिरापर्यंत वेळ घालवू लागलो. घरी येऊन करायचे तरी काय? घरी कोणी वाट पाहत असेल तर लवकर घरी येऊन उपयोग. इथे रिकामे आणि भकास घर. मेडने बनवलेले जेवण आपणच गरम करा, आपणच वाढून घ्या आणि एकट्यानेच बसून खा. कधी लवकर आलो तर मॉम डॅड सोबत वेळ घालवायचो. माया कुठे आहे हा प्रश्न विचारणे त्यांनीही सोडून दिलेले. उत्तर त्यांना माहीत होते. आठवडा तर कामात निघून जात होता, पण वीकेंडलाही मायाचा सहवास मिळणे दुर्मिळ होऊ लागले. दर वीकेंडला आउटस्टेशन मॉडेलिंग असाइनमेंट आहे असे सांगून ती मुंबई बाहेरच असायची आणि रिकाम्या घरात मी एकटा. मग काय, शनिवार रविवारही स्वतःला कामात बुडवून टाकले. काही फॅशन मॅगझिन्समध्ये झळकलेले फोटो दाखवायला आणायची. त्या मॉडेलिंग आणि ग्लॅमरच्या क्षेत्राबद्दल मला फारशी काही आवडच नव्हती. सो फोटो पाहणे आणि छान असे म्हणणे, तू खुश आहेस मग ठीक आहे, एवढेच. मॉडेलिंगच्या नावाखाली अंग प्रदर्शन हे मला मान्य नव्हते, पण माझे हे मत पुन्हा माझ्यापुरतेच ठेवले. तिला सांगून उपयोग नव्हता. नशिबाने त्या काळी इंटरनेट एवढे प्रसिद्ध नव्हते. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन्स नव्हते, त्यामुळे ते पिक्चर्स त्या मॅगझिन्सपर्यंतच सीमित राहिले. ती मॅगझिन्स मॉम डॅड किंवा इतर नातेवाईकांच्या नजरेस पडू नयेत एवढीच प्रार्थना करायचो. तशी फॅमिली फ्रेंड्समध्ये कुजबूज होत होती मायाच्या बिनधास्त वागण्याची, पण कुणी समोर येऊन बोलत नव्हते इतकेच. एक फिल्ममध्ये काम मिळणार आहे असेही तिने सांगितले. 20-25 दिवसांचे शेड्यूल असेल, हैदराबादला जावे लागेल, असे बरेच काही. आता मायाच्या पार्टीजसाठी एक नवकरो लोकेशन मिळालेलं, आमचं घर. ऑफिसमधून दमून घरी यावे आणि कर्कश म्युझिक कानावर पडावे. घरात 20-30 अनोळखी चेहरे, ड्रिंक्सचे ग्लास, ऑर्डर केलेलं जेवण, अर्धवट जळालेल्या सिगारेट्स आणि बरंच काही. पार्टीची होस्ट माया तल्लीन होत कोणासोबत तरी नाचत असावी. घर आपलेच आहे का अशी शंका यावी. आत शिरण्याची इच्छाच नसायची. उलट पावली फिरून मॉम डॅडकडे निघून जायचो. अशा बऱ्याच रात्री मॉम डॅडच्या घरीच काढल्या आहेत. बेटा, तुम्हारे और माया के बीच सब ठीक है ना? मॉमच्या या प्रश्नाचा रोख तर कळायचा. हां, सब ठीक है, तुझी चिंता ना करो. मी वेळ सावरून घ्यायचो, पण फारसं काहीच ठीक नव्हतं. तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. पार्टीवरून रात्री येईपर्यंत 1-2 वाजलेले असायचे. मी काम करत करत वाट बघत बसायचो आणि बरेचदा तिचे पार्टीतील धुंद अवस्थेतच घरात शिरणे सवयीचे झालेले. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक तिला समजत नव्हता. कितीदा तर ड्रायव्हर खालूनच कळवायचा की माया मॅडम गाडीतच झोपल्या आहेत. मग मीच खाली जाऊन त्या मद्यधुंद अवस्थेत तिला घरी घेऊन यायचो. ना तिला स्थिर उभे राहायला जमायचे, ना चालायला. बायकोच्या सहवासात धुंद होण्याच्या त्या रात्री पण मी तिची मद्यधुंद अवस्था पाहत
तसाच बेडवर शेजारी बसून राहायचो. काय चुकलं, कुठे चुकलं याचे हिशोब मांडत. तुझे रोज पार्टीला जाणे मला आवडत नाही हे कधीतरी ठणकावून सांगितले की तेवढ्यापुरते 1-2 दिवस माया बदलल्यासारखी वाटायची. एखादी संध्याकाळ थांबायचीही घरी, एखादी रात्र माझ्या जवळही असायची. पण बरेचदा ते जवळ येणे ही शरीराची गरज होती. मनं एकरूप कधी झालीच नाहीत. बायको आहे म्हणून हक्क गाजवावा हे कधी जमले नाही. तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला नाही. जे काही घडेल ते तिच्या मर्जीनुसार, तिच्या इच्छेप्रमाणे. माझेही सुप्रीमच्या कामासाठी परदेशी ट्रॅव्हल वाढत होते. बरेचदा सलग आठवडाभर मुंबई बाहेरच असायचो. आता तिला रात्री थोडा वेळ जे काही भेटू शकत होतो तेही शक्य नव्हते. पण सुप्रीमचे हे स्वप्नही मला स्वस्थ बसू देत नव्हते. सॉरी, तुझ्यासोबत वेळ घालवू शकत नाही ही खंतही तिला बोलून दाखवली. पण तिला फारसे वाईट वाटले नव्हते, कधीच नाही. तिच्याही सिनेमाचे शूटिंग सुरू झालेले, हैदराबादला जाणे येणे. त्यासोबत माया आणि रोहित यांचे नाव चर्चेत येऊ लागलेले. पार्टीजमध्ये सोबत, फंक्शन्स, सेरेमनीत एकत्र दिसणे, मॅगझिन्समध्येही फोटोही झळकलेले. बऱ्याच गोष्टी कोणा कोणाकडून कानावर येत होत्या. रोहित सिन्हा, अपकमिंग मॉडेल आणि ॲक्टर, सिन्हा प्रोडक्शन हाऊसच्या राकेश सिन्हा यांचा मुलगा. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. मायाला विचारले असते तरी तिचे उत्तर ठरलेले होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सर्व कॉमन आहे. लग्नाला 9-10 महिने होत आलेले. मी लंडनला गेलेलो. सुप्रीमचे ऑफिस तिथे सेटअप होत होते. आणि एक दिवस मायाचा फोन. मी आश्चर्यचकित. पहिल्यांदा स्वतःहून फोन आल्यामुळे मी खुश. वीकेंडला घरी परत येणार का हे विचारण्यासाठी तिने फोन केलेला. मी हुरळून गेलो. पण काम संपलेले नव्हते. परत जाणे शक्य नव्हते. तिचा फोन येऊन गेल्यावर विचारात पडलो. अचानक वीकेंडला घरी आहेस का असे का विचारले? तिचा वाढदिवस होता. येस. आणि मग तिला काहीच न कळवता सरप्राईज देण्याचे प्लॅनिंग केले. मॉम डॅडनाही सांगून ठेवलेले. शनिवारी दुपारीच परत आलो. माया दिवसभर बाहेर असणार हे मॉमकडून कळलेले. ती संध्याकाळी येईपर्यंत तिच्यासाठी सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करायचा विचार होता. सवयीने स्वतःच्या चावीनेच घराचे दार उघडले. घरात शिरल्यावर तर नेहमीचीच शांतता होती. पण बेडरूममधून मायाच्या हसण्याचा आवाज येत होता. दुपारच्या वेळी माया घरी आहे याचे आश्चर्यच वाटले. आता कसे प्लॅनिंग करणार या विचारात होतो. पण मला बघूनच माया कदाचित खुश होईल या आशेवर बेडरूमचे दार उघडणारच होतो की तिच्या हसण्यात एक पुरुषी आवाजही मिसळला आणि मायाचे शब्द कानी पडले. ओ रोहित, आय लव्ह यू.